एका आत्महत्या टळलेल्या शेतकऱ्याच्या संघर्षाची, प्रेमाची आणि नव्याने उगवलेल्या आयुष्याची कहाणी। माझं नाव दत्तात्रय गोविंद पाटील। माझं गाव म्हणजे साताऱ्याच्या तालुक्यातलं छोटसं पण रांगड शिंदव गाव। वय 40च्या उंबरठ्यावर, शरीर दमलं होतं पण मन अजून मातीशीच जोडलेलं होतं। माझा बाप, त्याचा बाप आणि त्याचा बाप, सगळ्यांनी शेती केली। पण शेवटी काय मिळालं? कर्ज, उन्हाळ्यात मोकळं झालेलं विहिरीचं तळ आणि बँकेतून आलेली नोटीस, जर 3 महिन्यांत पैसे भरले नाहीत, तर शेती जप्त केली जाईल। मी एक दिवस आमरायाखाली बसलो होतो। अंगावर घाम, चेहऱ्यावर थकवा आणि डोक्यावर विचारांचा डोंगर। बाजूला ठेवलेली विषाची बाटली, फक्त एक घोट आणि सगळं संपणार होतं। पण त्या क्षणी माझ्या आठवणीत आवाज आला, बाबा, मी नाशिकच्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये टॉपला आहे। एक दिवस तुम्ही अभिमानाने सांगाल, हा माझा मुलगा आहे। ते शब्द आणि माझ्या हातातली बाटली थरथरली। आयुष्याची दुसरी बाजू सुरू झाली होती। मी स्वतःशी म्हटलं, आता मरायचं नाही, लढायचं शेवटपर्यंत। फक्त स्वतःसाठी नाही, तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जे बोलू शकत नाहीत। सुरुवात केली, दगडगोटे साफ केले, रखरखीत जमिनीवर ड्रीप सिंचन बसवलं। शिवाय पारंपरिक शेती थांबवून सेंद्रिय शेती सुरू केली। लोक म्हणायचे, हे काय नवीन फॅड आहे का? पण मी काही थांबलो नाही। मी काही दिवसांत तणनाशकं बंद केली। घरच्या गाईचा शेण, गोमूत्र आणि घरच्या उकळलेल्या शेवग्याच्या पानांचं खत वापरायला सुरुवात केली। ती माती हळूहळू परत श्वास घेऊ लागली। काही महिन्यांनी माझी शेती जिवंत झाली होती। भुईमूग, टोमॅटो, कोथिंबीर, सगळं निसर्गस्नेही। शेती फक्त काम नव्हती, ती आता साधना झाली होती। मी गावात शेतकऱ्यांसाठी एक गट तयार केला, जिवंत माती, जिथं आम्ही एकत्र सेंद्रिय शेती शिकायचो, प्रयोग करायचो आणि एकमेकांना आधार द्यायचो। पण संघर्ष संपले नव्हते। बाजारात आमच्या सेंद्रिय भाजीला भावच मिळत नव्हता। दलाल म्हणाले, हे सगळं शो ऑफ आहे, लोकांना हायब्रिडच हवं। तेव्हा मी ठरवलं, दलालांचा दरवाजा सोडून थेट ग्राहकांपर्यंत पोचायचं। मोठ्या शहरातल्या सोसायट्यांमध्ये मी, माझा मुलगा आणि माझ्या पत्नीने दर शनिवारी सेंद्रिय भाजी विकायची सुरुवात केली। लोक सुरुवातीला बघत राहिले, पण आमच्या भाजीची चव, गंध आणि मातीचा सुगंध लोकांच्या मनात बसला। आज माझ्याकडे 7 एकर सेंद्रिय शेती आहे। माझं कर्ज फेडून झालंय। गावातले 18 शेतकरी आमच्या गटात सामील झालेत आणि माझा मुलगा आता एक कृषी अधिकारी झालाय आणि तोच आमच्या गटाचं मार्गदर्शन करतो। मी त्या आम्रवृक्षाखाली पुन्हा एकदा बसलो आणि त्या झाडाच्या फांदीला लटकणारी ती जुनी विषाची बाटली पाहिली। पण आता ती रिकामी होती आणि त्यातली हातात धरलेली माती जिवंत होती। एका विद्यार्थ्यानं मला विचारलं, काका, तुम्ही मरायचं ठरवलं होतं ना? मी हसलो आणि म्हणालो, हो, पण त्या दिवशी मातीनेच माझा हात धरला। मातीने धरलेला हात, एका मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या शेतकऱ्याची नव्याने जगण्यासाठी घेतलेली उडी। मातीवरच्या प्रेमाने, कुटुंबाच्या आशेने आणि स्वतःच्या विश्वासाने उगवलेलं नवजीवन।